सार्थ एकनाथी भागवत अध्याय 8 भाग 2. ग्राम्य गीत असे म्हणतात ते मुळीसुद्धा ऐकू नये. कौतुका खातरही तिकडे जाऊ नये. आता मासा गुरु करावयाचा त्याचीही लक्षणे ऐक. तो केवळ रसनेच्या लोलुपतेने आपल्या प्राणाला मुकतो. अर्थसंग्रहाने जीवघात, स्त्रियांच्या संगतीने अधःपात आणि रसनेच्या लोलुपतेने मृत्यू असे जीवाला 3 प्रकारचे घात आहे. ज्याचे जिव्हालौल्य जबरे आहे त्याच्या वाट्याला अनर्थच येतो. कोटीच्या कोटी दुःखे भोगाव्यास लावते अशी रसनेची गोडी घातक आहे. रसनेला आमिषाची, भक्ष्याची गोडी आणि त्या लालचीने मासा गळाला लावलेला घास गिळतो. तो लगेच गळ टाळू फोडतो व मग तडफडत बसतो. पाहावयास गेले तर रस उत्तम दिसतो, पण आत रोगरूप गळ गुप्त असतात. जे आसक्तीपूर्वक रसाचे सेवन करतात ते भवरोगाने तडफडत बसतात. गळाला अडकलेला मासा असतो तो धड जिता न मेला अशा स्थितीमध्ये तडफडत असतो. त्याचप्रमाणे रोग जडलेला माणूस हाल-अपेष्टा भोगत पडतो. रसना लोलुपतेचा दोष असणारा सुबुद्धी कुठून येणार? केवळ विषयांच्या संसर्गाने तो निश्चय करून अनंत जन्ममरणे भोगीत राहतो. केवळ रस विषय सेवन केल्यामुळे कोटीच्या कोटी जन्म भोगावे लागतात असे घडणार नाही म्हणशील तर ते राजा ती उपपत्ती सांगतो ऐक. इंद्रियाचा सजीवपणा हा सर्वथैव रसनेवर अवलंबून असतो. रसनेच्या द्वाराने रसग्रहण केला असता इंद्रियांना उन्मत्तता येते. इंद्रिय सत्ता प्रबळ झाली म्हणजे ती अधःपाताला नेऊन घालते. रसना जिंकली नाही व भव्य व्यथा कधीही चुकवावयाची नाही. आहारा वाचून देह चालत नाही. बरे तो सेवन केला तर इंद्रिय समुदायास बळावतो. याकरता रसना जिंकण्याचे मूळ कळले की सर्व दुःख लयास जातात. हे पहा, साधकाने आहारवर्ज्य करून इतर इंद्रिये जिंकली तशी रसना अधिकच जोरावत जाते. ती अजिंक्य जिंकली म्हणून जात नाही. इंद्रियांना आहाराचेच काय ते बळ अथवा आधार. ती इंद्रिये निराहाराने व्याकुळ होतात. तसे रसनेला अधिकच बळ चढत जाते. रसनेला जोर निराहाराने वाढतो. उपासाने इंद्रिये जिंकली म्हणतात, पण जिंकली हे म्हणणे खोटे होय. कारण अन्न ग्रहण केल्याबरोबर ती पुन्हा जोरावतात व आपापल्या कर्माच्या ठिकाणी जागृत होतात. जोपर्यंत रसना जिंकली नाही तोपर्यंत जितेंद्रिय म्हणणे मिथ्या होय. ज्यावेळी रसना खरोखर जिंकली जाते त्यावेळीच विषयांची वाट मोडते. विषयांमधील गोडपण व रसनेमधील जाणपण यांचे विषय चैतन्य व इंद्रिय चैतन्य यांचे ऐक्य केले म्हणजेच रसाला जिंकले असे समजावे. सर्व गोडींची जी गोडी असते त्या गोडीला जो चिकटून राहतो त्यालाच रसना वश होते. त्याला रस अपाय बाधत नाहीत. रसना जिताचे बाधवणे, जयघोषाची मिरवणूक ब्रह्मसायुज्याच्या ठिकाणी ठाण देऊन राहते. ज्याने रसना जिंकली तोच परमानंदाचा सोहळा भोगू शकतो. अवधूत म्हणतात, हे राजा, हे पहा, मी एक वेश्या गुरु केली. हे चतुरा, तिच्यापासून मी ज्या गोष्टी शिकलो त्या ऐकून घे. पूर्वी जनक राजाचे नगरीमध्ये पिंगला नावाची एक वेश्या राहत होती. तिची आशा निराशा झाल्यानंतर तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले. ती स्वैरिणी, स्वच्छंदा वागणारी असे. सायंकाळी दारात उभी राहून नाना प्रकारचे अलंकार वस्त्रे लेवून शृंगाराभियांनी शोभत होती. आधीच रूप उत्तम, त्यात मनोरम शृंगार केलेला, अशी ती विलासासाठी उत्तम पुरुषाची वाट पाहत उभी. गुणवान, रूपवान व धनवान असून कामशास्त्रातील नैपुण्याने आपले अर्थ पुरवणारा आणि धन देऊन सधन करील असा पुरुष ती पाहत होती. पुरुष श्रेष्ठा ऐक. रस्त्याने पुरुष येताना पाहिला की पुरे त्याला ती आपल्या नेत्रकटाक्षाने शृंगाराभिनय प्रकट करून खुणावीत असे. येणाऱ्या पुरुषावर खडा मारावयाचा, कोणास महाराज विडा घेऊन जा असे म्हणावयाचे, रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे डोळा मोडावयाचा, कोणाकडे मुरका मारावयाचा. मनात धरलेल्या योजनेमध्ये जीवभान ठेवून वरील प्रकारचे नाना संकेत ती दाखवीत असे. परंतु येणारे जाणारे कार्यार्थी लोक तिकडे पाहत नसत. निघून गेलेल्या पुरुषांची हे दरिद्री दुर्बळ म्हणून हेटाळणी करी. रूप काय हिडीस म्हणून
त्यांचा धिक्कार करी. आता कोणीतरी द्रव्य देणारा भला खंबीर पैसेवाला येईल, तो माझा अंगीकार करून माझी इच्छा पूर्ण करील असे ती मनात चिंतू लागली. अशा प्रकारे अंतःकरण दुराशेने भरून गेलेले, उद्वेगामुळे झोपसुद्धा नाही, दार धरून उभी राहिलेली, पुरुषभोग मिळावा म्हणून इच्छा धरून असलेली, घरात जावे तो थोडी चाहुलशी वाटून बाहेर यावे, आत जा बाहेर ये असे हेलपाटे करता करता मध्यरात्री झाली. पुरुष येण्याची वेळ टळली. रात्रीचा भर लोटला. सर्व लोक निद्रेमध्ये अगदी डारडूर. त्यावेळी पिंगला विव्हळ होऊन राहिली होती. आशेचा ओलावा तुटला. ओठ सुकून गेले, घसा कोरडा पडला व मुखकमल म्लान झाले. जबरदस्त चिंता लागली. हाती द्रव्य पडले नाही, त्यामुळे अंतरामध्ये अगदी दीन होऊन गेली. वैराग्याने परमचिंता वाटू लागली व तीच तिच्या सुखस्वार्थाला कारण झाली. तिला वैराग्य कसे झाले पहा. जी विषयाचे चिंतन करीत होती ती त्या विषय सुखाला विटून गेली. सारांश वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे. त्या वैराग्याने विवेकयुक्त होऊन पिंगलेने गीत गायले. हे राजा, ते सर्व सांगतो, सावधान चित्त करून श्रवण कर. हे राजा विवेकसागरा, ज्याच्या बुद्धीमध्ये वैराग्य नाही त्याला जन्ममरणाची आधिव्याधी पावलोपावली बाधक होते. ज्याला अनुताप नाही, ज्याला अंतःकरणामध्ये विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराची अंधण दिलेली दासी होय. आशारूप दोरीने तो बांधला जातो. त्याला मोह ममतेने आवळलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळणदळीत असतो. सर्व घटिकेचाही खळ नाही. जरेने जर्जर झालेल्या गुदडीमध्ये अखंड लोळत पडलेला असतो. त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात. त्याला वैद्युक्त मार्ग दिसत नाही. असे लोक वेडेवाकडे भटकू लागून चित्त चळून घोर काळोख्या विहिरीत पडतात. तेथून वर निघावयाला त्यांना बिलकुल मार्ग सापडत नाही. खरोखर काया वाचने मने करून तेथून बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. तितक्यात लोभरूप विंचू नांगी मारतो. तो फणकारा अनिवार चढतो. मग आतून बाहेरून निंदारूप कळा मारू लागतात. द्रव्यनाशाचा अगडोंबाळा व द्वेषाची फुणफुण सुरू होते. अभिमानाने अळोखे पिळोखे देऊ लागतो व मोहाचे उमासे जोऱ्याने येऊ लागतात. तरीही हा विषयाचे दळण जोराने जळीत गृहरूपी शेजेवर दुःखाने लोळत असतो. अशा प्रकारे बिचारे अवैराग्यामुळे देहाच्या कैदखान्यामध्ये सापडून कोट्यावधी दुःखे भोगून सैफे रसातळास जातात. पहा, सर्व वर्णामध्ये नीच व अतिनिंद कर्मे करणारी अशा त्या वेश्येच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले व त्याने देहबंधन छेदून टाकले. जेणेकरून देहबंधन तुटेल अशीच भाषणे ती वेश्या बोलली. हे चक्रवर्ती राजा, त्या पिंगलेल्या विरक्ती कशी बांधली ते ऐक. पिंगला म्हणाली, खरोखरी लटकाच मायेचा विस्तार मी वाढवला होता. माझ्या मूर्खपणाचा अंत पार पहावयाला गेला असता विचारच कुंठित होतो. माझ्या मनाला काही धरबंधनच नव्हता. नीच पुरुषाची रममाण होऊन आनंद मांडण्यामध्ये मी भ्रमाचा कळस करून सोडला. स्त्रीला जर पुरुष पाहिजे तर जवळचा पुरुष टाकावयाचा आणि निरंतर नीच पुरुषाशी रत व्हावयाचे, हाच आधी माझा मूर्खपणा. संत शाश्वत पुरुषाचा लाभ अगदी जवळ असताना विषयासक्तीमुळे तो मला कळला नाही. त्याच्याशी रत झाले असता तत्काळ कामनिवृत्ती होते. कामाची निवृत्ती करून अपार शाश्वत सुख जोडून देतो, तोच वित्तदाताही होय. त्याचे देणे अलौकिक असते. निजात्मपदासह संपूर्ण ऐश्वर्य प्रेमरतीने संतोष पाहून तो बहाल करतो आणि पुरुष व स्त्रिया या दोघांनाही तो रमवून जाणतो. तोच एक सर्वांचा रमण म्हणजे पती होय. कसा कांत टाकून मी केवढी मूर्ख पहा, की निरंतर कामप्राप्तीसाठी ज्याच्यापासून काम पूर्ण व्हावयाचा नाही अशा पुरुषास भजत होते. ज्यांना आपला काम पूर्ण करता येत नाही तो मला काय निष्काम करणार. तशांच्या संगतीने मी मिथ्यामोह व अत्यंत दुःख मात्र पावले. त्यांच्याने मला सुख देववत नव्हते, पण उलट मला दुःखच देणारे ते झाले. त्यांच्या संगतीने मी भय, शोक व अधिव्याधी मात्र पावले. जार पुरुषापासून मी जी सुखाची इच्छा करीत होते ती मी केवळ मूर्ख म्हणूनच व्यर्थ संताप मात्र करून घेतला. मीच मला दुःख करून घेतले. स्त्रीच्या अधीन असणारे पुरुष नराधम होत. वेश्याग्रामी पुरुष तर त्याहून अधम. त्यातही जो कृपण
तो तर अधमाहून अधम होय. अशांचा संग मी इच्छित होते. अतिनिंद वृत्ती म्हणून जितक्या आहेत त्या मला स्पर्श करावयाला भीत असतील. भोगेंद्रियावर उदरनिर्वाह, व्याभिचार व्यवसायाची जात नीच खरी, कारण थोडेसे धन जो देतो त्याची जात कोण हे सुद्धा पाहावयाचे नाही. त्याहून लाजीरवाणी स्थिती ती कोणती? धिक्कार असो माझ्या जिण्याला. ज्या पुरुषाला देह विकावयाचा तोही अत्यंत हीन दीनपणाने, त्या पुरुषाची लक्षणे काय सांगावी? सर्वच गुणांनी अपूर्ण. कंजूसपणामुळे पैसा देववत नाही, कामही पूर्ण करवत नाही, प्रीती म्हणावी तर तिचेही नाव नाही. इतकेच नव्हे तर तो फिरून तोंडही दाखवित नाही. अशा लोकांपासून सुख इच्छिले असता अत्यंत दुःख मात्र वाढत असते. आग लागो त्याला, त्याचे तोंडसुद्धा पाहू नये. अगदी ओकारी येते हो. तात्पर्य, ती जार पुरुषाची स्थिती आठवली म्हणजे मनाला चिळसच येते. पुरेपुरे ती संगत मन अगदी विटून गेले. हे मनुष्य देहरूप घर मोठे किचाट. इथल्या आढे पाखड्या म्हणजे निव्वळ हाडे. दोहींकडे हाडांच्या मेढी आणि ओल्या कातड्याने मढवलेले. त्याला सर्वांगास दरोबस्त केशसमुदायांचे खिळे मारले आहेत. अग्रांच्या ठिकाणी नखांचा गुडघा घालून फटी बुजवून टाकल्या आहेत. हाडे, मांस, कातडे यांची चौकट गच्च करून तिला सांधे बसवलेले आहेत आणि स्वादासाठी लाल चामड्याची जीभ पुढे तयार करून ठेवली आहे. वायू आत जाण्या येण्यासाठी प्राण, अपान यांची झरोकी तयार केली असून वरच्या हलत्या डोलत्या शिखरावर केशरूप रोपे लावून ठेवली आहेत. आतील अवकाश बुजवून 9 नाड्यांनी बांधून काढले आहे. यातच मलमूत्राचा नित्यनवा साठाच होत असतो. आतल्या पोकळीमध्ये कोण दुर्गंधी माजलेली नवद्वारांनी अहोरात्र त्याचेच पाठ चाललेले असतात. मोऱ्या एकसारख्या घाणीने वाहतायत हे पाहून ज्याचा तोच कंटाळतो. त्या रात्रंदिवस जरी पाण्याने धुतल्या तरी स्वच्छ म्हणून कधीच होत नाही. हा प्रकार सांगितला म्हणजे पोटातून उमसून येते आणि मी फुटक्या नशिबाची अशाला भुलून पडत होते. विवेक म्हणून कसला तो करीतच नव्हते. असा हा हाडा मांसांचा कोथडा व विष्ठामूत्राचा गोळाच मी वेळोवेळा अलंघित होते. आग लागो त्याला, कंटाळा कसा तो येतच नसे. या जनक राजाच्या नगरात मीच एक मूर्ख जन्मास आले. हृदयस्थ श्रीहरीला सोडून नीच पुरुषार्थी व्याभिचार केला. मी असे नीच पुरुष रात्रंदिवस किती भोगले असतील कोण जाणे. जोपर्यंत भगवंताचे ठिकाण प्रेम उत्पन्न झाले नाही तोपर्यंत खरोखरीने सुख मिळणारच नाही. तो अगदी निकटवर्ती हृदयस्थ पुरुषांमध्ये पुरुषोत्तम व अच्युत वीर्यच्युती न करता रमविणारा आणि संतोषाने निजात्मपद देणारा, त्या अच्युताने ज्याला निजसुख दिले त्याच्या त्या सुखाला काही केला च्युती नाही. अशा हृदयस्थाला विसरले आणि ज्याच्या हातून काम प्राप्ती व्हावयाची नाही अशा इतर पुरुषांना मात्र मी भाळले. अकादम पुरुष नाशवंत होय, त्याची संगती ते दुःखच देणार. पण माझे मन किती मूर्ख, ते त्यावर आसक्त होते. आता त्या आसक्तीची ताटातूट झाली आणि अच्युत सुखाची, अक्षय हरिसुखाची गोडी लागली. ज्याचे सुख भोगू लागले असता क्षणोक्षणी ते बुद्धीच पावते. जो माझ्या हृदयातला आप्त, तो सुख, जो प्रीती प्रियकर अच्युत, तोच सर्वत्र भरून राहिलेला माझा अंतरात्मा होय. तोच माझा स्वामी व तोच माझा पती होय. त्यालाच मी आपले साटेलोटे करून ताबडतोब विकत घेईन आणि इतर चावटपणाच्या गोष्टी टाकून मी त्यालाच परमानंदाने मिठी मारीन. लक्ष्मी पायांची दासी झालेली आहे, पण मी त्याला सर्व काळी, सर्व देशी, स्वरूपी अशा प्रकारे सर्वस्वे करून स्वतंत्रपणेच भोगीत. हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळकरंट्यांना पती करावे. इतर ते सर्व दैत्याच्या भयाने भिवून गेलेले सदोदित काळग्रस्त असे आहेत. सदानकदा आपभयाने कष्टी झालेले ते स्त्रीला काय कपाळाचे सुख देणार. सारीच काळाच्या जबड्यात सापडलेली या लोकांत सुख देणारा कोणीच दिसत नाही. असो ही झाली मनुष्याची स्थिती. आता देवांमधील देवादिदेव इंद्राला वरावे व एका कल्पात ते
14 होऊन जातात. अर्थात देवश्रेष्ठ इंद्राला पदभ्रष्ट व्हावे लागते. अशा प्रकारे लोकात देव काय, मनुष्य काय, अपमरणाचे सदोदित कष्टी झालेले असतात. ते आपल्या स्त्रीला काय सुख देणार? त्या ठिकाणी मूर्खांनीच रममाण व्हावे. धन्य माझे भाग्य की ह्याच रात्री ह्याच क्षणी मला विवेक व वैराग्य यांची प्राप्ती झाली. माझ्यावर लक्ष्मीपती संतुष्ट झाला. या जन्मातले माझे कर्म पाहिले तर ते केवळ निंद स्वरूपाचे आहे. पूर्वजन्मीचा काही ठेवा होता म्हणूनच मजवर पुरुषोत्तम प्रसन्न झाला. पण पूर्वजन्मी तरी माझ्या हातून काय घडले असेल तर पतित पावन हे ज्यांचे नाव असा तो कृपाळू जनार्दन, त्याच्या कृपेनेच हे घडून आले आहे. नीच दुर्वासनायुक्त व्याभिचारी देह विकून संसार चालवणारी अशा मला वैराग्यपूर्ण विचार म्हणजे खरोखरीच भगवान विष्णू प्रसन्न झाला असे म्हटले पाहिजे. जर काही पूर्वजन्मीचे सुकृत असते तर मीच नीच जन्माला आले नसते. योनीद्वारे कर्माचरण करणारी मी केवळ पूर्वपातकी आहे. याप्रमाणे मी पूर्ण पतित आणि तो जगन्नाथ पतित पावन त्यानेच इथे कृपा करून मला विवेकयुक्त वैराग्य केले. त्या वैराग्य विचारानेच माझे दृष्ट दुर्वासनेचे दुःख लयास गेले आणि मला परमसुख होऊन स्वात्मसुखाचा लाभ झाला. दुःख अंगावर येऊन कोसळले असता ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाही ते अभागी होत. परंतु भगवंताची केवढी कृपा! त्याने दुःखाच्या द्वाराने निजसुखच मला जोडून दिले. दुःखरूप द्वंद्व अंगाशी येऊन भिडले की अभाग्याला फारच क्रोध चढतो. ज्याच्या अंगचा विवेक आंधळा होतो ते मंदभाग्य समजावे. दुःखदृष्टीस पडताच ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते तो हृदयातील मोह ममतेची गाठ तोडून तत्काळ आत्मसुख पावतो. विवेकयुक्त वैराग्य हेच पुरुषाचे परम निधान आहे असे समज. त्याच्या योगाने ते सुखी होऊन परम समाधान पावतात. मी पूर्वी अत्यंत अभागी होतो, परंतु भगवंताने महापुरुषाचे निज भाग्य जे वैराग्य ते मला जोडून दिले आणि मी त्रैलोक्यामध्ये धन्य झालो. भगवंताने कृपा करून मला निज वैराग्य प्राप्त करून दिले आणि त्याच्या योगाने दुर्वासना नाहीशी केली व ग्राम्य विषय छेदून टाकले. ते उपकार शिरावर धारण करून त्याला मी आता शरण जात आहे. जो सर्वाधीश व सर्व नियंता त्या श्रीकृष्णनाथाला मी शरण आहे. शरण निघाल्यानंतर मी या लोकामध्ये सहजच सुखी होईल. पोटात स्वभावता सात्विक श्रद्धा आहे. शरीर निर्वाह अध्यष्टावर सोपवून देईन. ज्या निजात्म्याचा महान ऋषी उपभोग घेतात त्याचा आत्मरामाला मी भोगीन. निष्कामाचे काम पुरविणारा जो का परमात्मा तोच माझा पती होय. खरोखर ब्रह्मादिक समर्थ आहेत ते सोडून अत्यंत प्रेमपूर्व भगवज्जनच का करावे असे म्हणशील. मजसारख्या दुराचारी व जड जीवांचा जो उद्धार करतो तोच कृपाळू स्वामी श्रीहरी संसार सागरात तारक आहे. संसाररूप खोल अंधकारमय विहीर ती विषयदृष्टीने विषयांत झालेले आंधळे लोक पडले आहेत. वर निघण्याच्या उपायाविषयी त्यांची बुद्धीच चालत नाही. कोणी कल्पनेच्या जळात बुडाले, वासनांच्या लाटात सापडले, दंभ मदादी जलचरांनी कोणाचे लचके तोडले आणि कोणी तृष्णेच्या चिखलात रुतून बसले. कोणी दुःखरूप खडकावर आदळले व स्वर्गाच्या पायरीला अडकून राहिले. कोणी तेथूनच कोसळले व संसाररूप पाण्याने गुदमरून गेले. नास्तिक होते त्यांना समूळ जलसमाधी मिळाली. कर्मठ होते त्यांनी कर्मरूप दरडी पकडल्या आणि जी बिचारी वेदबाह्य होती ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली. तेथे निंदेचे सुळासारखे काटे बोचून उरफाटे वर निघाले. तसेच द्वेषाचे मोठे मोठे फत्तर त्यांची धडक बसली आणि हृदयाच्या ठिकऱ्या उडतात. कामाची उसळी जबर आतून फारच जोराने वर येते. त्याच्या योगाने ते पाणी गढूळ होऊन जाते आणि जीवाची फार तारांबळ उडते. क्रोधाचे चिरे सुटलेले आहेत ते मस्तकावर पडले की काही बाकी राहत नाही आणि श्रीरूप मगरी तर विवरद्वाराने पार आत ओढून नेतात. तेथे एकदमच सगळ्यांना काळरूप काळसर्प गट्ट करून टाकतो. अतिभयंकर विषाने ते घेरले जातात आणि ज्ञानाची सर्वांशी फारकत होते. साप माणसाला चढला म्हणजे जसा गूळ कडू लागतो आणि तोच
गोड गूळ कडुलिंब जसा खसखसा खात असतो. प्रापंचिकांचा विषय हा केवळ विषासारखा कडू असून गोड वाटतो आणि परमार्थ हा अमृतासारखा गोड व विषयी जनांना कडू वाटतो. जो ह्या कुपाच्या बाहेर राहतात त्यांना कुपांत पडलेले दिसत नाही आणि कुपात जे आहेत त्यांना कालत्रयींचे बाहेरचे दिसत नाही. अशा पिडलेल्या प्राण्यास वर काढण्याचे धैर्य हे ऋषिकेशा तुझ्याशिवाय इतर कोणालाही नाही. तर हे कृपाळो, मला त्वरित भेट दे. अशा प्रकारे दुःखरूप विहिरीमध्ये पडलेल्यांचा त्राता तू हृदयस्थ नारायणच आहेस. तर हे कृष्णनाथा, धाव दर्शन दे आणि माझे संसार दुःख निवारण कर. हे मी तत्वतः जाणून आता त्याच्या पायास शरण जात आहे. त्या योगे माझे संसार दुःख सहज नाहीसे होईल. अहो, मला तत्वतः असे कळून आले की सर्व पदार्थ मात्रांचे ठिकाणी निखालस दृढ वैराग्य बांधले असता तेथे आपणच आपला उद्धार करता होतो. दृढ वैराग्य हे असे की गाढ झोपी गेल्यापाशी रंभा आली असतानाही तो निर्विकार असतो. त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही. ओकलेल्यांना अन्नावर ज्याप्रमाणे रसनेची वांछा जात नाही त्याप्रमाणे विषय पाहून मग आसक्त होत नाही किंवा वासना धरीत नाही. असे ते वैराग्य कशाने प्राप्त होईल ते विवेकदृष्टीने पाहू गेले असता दिसून येते की जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे. त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटत नाही. बाप आजे काळ घेऊन गेला, पुत्र व नातू काळाने गट्ट केले. हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा ज्यांना वैराग्य होत नाही ते मनुष्य जन्माला येऊन व्यर्थ गेले. याचे नावच मुळी मृत्यूलोक. स्वर्गसुद्धा असाच नाशिवंत. त्याची तरी काय हाव कामाची. एका वैराग्यातून सर्व जीव सर्वथैव हीन कपाळी झाले आहेत. अवधूत यदूला म्हणतो, धन्य भाग्य ज्या वेश्येचे की तिला उत्तम विवेकासहित वैराग्य उत्पन्न झाले. अशा प्रकारे स्वात्मबुद्धीने विचार करून ज्यांच्या संसर्गाने आधी व्याधी व आणखीही नाना तऱ्हेच्या उपाधी ताप देत होत्या त्या परपुरुषांविषयीची दुर्वासना तिने पार छाटून टाकली. ज्या उपाधींच्या मुळे जन्ममृत्यूंचा पूर चढतो आणि जीवाचा दुःखभोगाने प्रत्यक्ष संकट भोगणे प्राप्त होते त्या दुर्वासनेची मूळ वैराग्ययुक्त विवेकाच्या सामर्थ्याने तिने तोडून टाकली. त्याचबरोबर तिला तात्काळ शांती प्राप्त झाली आणि ती स्वात्मसुखाचे सोहळे भोगू लागली. नित्यसिद्ध असलेले सुख देणारा असा जो हृदयस्थ कांत त्याचा आश्रय करतानाच चिंतातले विकल्प नाहीसे होऊन ती हृदयस्थ आत्मारामाशी ऐक्य पावली. त्याला अनुभव दृष्टीने पाहता क्षणी ऐक्यभावांना आलिंगन दिले. त्याचबरोबर ती सुंदरी तत्काळ निजसुख पावली. वाणीला घेऊन गेली. लाजच लज्जित झाली. दृश्यद्रष्टा ही अवस्था नाहीशी झाली. त्यामुळे विषयांचा मार्गच खुंटला. मन सुखाने सुखावले ते पूर्ण सुखरूपच होऊन बसले. संकल्प आणि विकल्प ओस पडले. उभयतांनी निजप्रेमामध्ये निमग्न झाले. खडीसाखर पाण्यात पडल्याबरोबर विरून पाणी गोड करून सोडते त्याप्रमाणे नैराश्याच्या योगे भगवंताची भेट होऊन ती निजानंदात समरस झाली. हेतूचे ठाणेच उडले. भाव आणि अभाव थंड पडले. अनुभव वेडावून गेला आणि पहा दोघांचे निजप्रेम अनिवार्य होऊन बसले. मी तूपणा टाकून देऊन सामरस्याने मिठी मारली आणि समाधीच्या शेजेवर त्या निज पुरुषाबरोबर तिने शयन केले. न जाणो कदाचित मायेची दृष्टी लागेल म्हणून ती सुंदरी कोट्यावधी स्फूर्तीचे लिंबलोण त्या पुरुषावरून ओवाळती झाली. येणेप्रमाणे समाधीरूप शेजेवर पिंगला निजसुखाने पहुडली. यदूला अवधूत सांगतात, वैराग्याने वेश्याला शांती प्राप्त झाली. वैराग्याने आशेचे पाश तोडून टाकले व पिंगला निरिच्छ झाली. तात्पर्य, निरिच्छालाच अपार सुख व आनंद सर्वकाळ प्राप्त होतो. आशा तेथे लोलुपता, आशेपाशी दीनता व आशा तेथे ममता ही सर्व थैव्य नाचत असतात. आशेपाशी महाशोक असतो.
आशा हीच महान दोष घडविते आणि आशेपाशीच संपूर्ण पातकाचा साठा असतो. आशेजवळ सर्व अधर्म वास करीतात. आशा कोणाचा वेटाळ मानित नाही. आशा काळवेळ जाणत नाही. सर्व कर्माचा ती उच्छेद करून टाकते. आशा अंत्य ज्याच्या भजनी लागते. आशा नीचांची सेवा करविते. आशा मेलेल्यासही सोडित नाही. ती प्रेताजवळ सुद्धा जाते. अनंताला आशा उत्पन्न झाल्याबरोबर त्याला लघु वामनरूप प्राप्त झाले. आशेने देवांनाही दीन करून सोडले. मग इतरांचा काय पाड? जो जगाचा शाश्वत दाता त्यालाही आशेने भिकारी करून सोडला आणि शत्रूच्या दारात तो याचना करावयाला गेला. त्या योगाने त्याला द्वारपाळ व्हावे लागले. जेथे आशा आहे तेथे सुख नाही. आशेपाशी परमदुःख आहे. आशा सर्वांना बाधकच होते. तात्पर्य, आशा हाच मुख्य दोष आहे. ज्याची आशा निःशेषपणे नाहीशी झाली तोच परमसुख पावतो. ब्रह्मा आदी करून त्याच्या पायी लागतात व अष्टसिद्धी त्याच्या दासी होऊन राहतात. आशाजितांचा भाव शुद्ध असतो. आशाजितांजवळच भगवंत राहत असतो. आशाजितांचे वचन राव किंवा देवसुद्धा उल्लंघत नाही. आशारहित तोच सुबुद्धिवान. आशारहित तोच विवेकनिधी. चारही मुक्ती पावलोपावली निराशवंताला वंदन करतात. निराशा हे सर्व तीर्थाचे तीर्थ. निराशा हाच मुमुक्षांचा अर्थ आणि निराशेजवळच सर्व काळ परमार्थ नांदत असतो. नैराश्याजवळ वैराग्य हे दास होऊन राहते. ऋषिकेश अहोरात्र आशारहिताला पाहावे म्हणून इच्छा करीत असतो. नैराश्याला पाहिले की दुःख पळून जाते. निराशेजवळ नित्यसुख असते व संतोष हा निराशेजवळ खुशाल खेळत असतो. नैराश्यवंताच्या भेटीला वैकुंठीचा राणा धाव घेतो. महादेवही नैराश्याची सहज स्वभावे करून उपासना करतो. निराशेजवळ मनोदुःख कधीही फिरकत नाही. सर्व विहित धर्म निराशेपाशी बसतात. आशारहित व निश्चय करून सच्चिदानंदापदी विराजमान होतो. निराशेचे नाव ऐकले की देवाधिदेव धाव घेऊन येतो आणि त्याला आलिंगन देऊन नामरूपाला विसरून जातो. त्या निराशेचा जिव्हाळा मिळाल्यामुळे पिंगला वेश्या जारपुरुषाच्या आशेचे मूळ तोडून टाकती झाली. आशापाशांचे छेदन तेच समाधीचे निजस्थान होय. अशी निज समाधी प्राप्त करून घेऊन पिंगलेने शयन केले. सर्व वर्णामध्ये नीच कर्म पाहू गेले असता निंदच. ती वेश्या या जगामध्ये पावन झाली. त्यामुळे माझ्या तोंडात तिची कथा आली. म्हणून येथे वैराग्यापुरते दुसरे साधन नाही. पाठीवर थाप देऊन कृष्ण उद्धवाला प्रसन्नांतकरणाने सांगता झाला. अवधूत यदूला म्हणाला, वेदाला अनाधिकारी अशा वेश्येला चितांत विरक्ती बाणवल्याबरोबर स्वात्मसुख प्राप्त झाले. यास्तव काया वाच मने करून नैराश्याचीच उपासना करावी. परमार्थ प्राप्तीला ह्या परते येथे दुसरे साधन नाही. इतर जितकी म्हणून साधने आहेत ती सर्व निराशेकरिताच. तेव्हा ती निराशा ज्याने साध्य केली त्याने परमार्थ लुटला. अवधूत करुणेने व्याप्त झाला व त्याने यदूला पोटाशी धरून सांगितले की अशी जी ही निराशा विरक्ती ती जरूर साध्य कर. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. त्याची कृपा परिपूर्ण आहे. तोच आशेचे पाश सोडून टाकून समाधान देणारा आहे. ओम तस्यम श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 8 समाप्त.